नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GFCचं तिसरं प्रकरण सुरू करतोय. प्रकल्पाचं नाव आहे सॉरी अ, पाठाचं नाव आहे प्रकल्प निवड, ज्याला प्रोजेक्ट सिलेक्शन असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. तर एक उद्योजक म्हणून आपणाला प्रकल्पाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हे जो उद्योग किंवा जो व्यवसाय किंवा जी सेवाभावी संस्था आपल्याला स्थापन करायची आहे, त्याच्या अगोदर आपण प्रकल्प लिहिणं गरजेचं आहे. म्हणून प्रकल्पाची निवड किंवा प्रकल्पाचा अभ्यास, प्रकल्प म्हणजे काय, याबाबतची चर्चा आपणाला या प्रकरणामध्ये करणं महत्त्वाचं आहे किंवा ते केली जाणं हे कुठल्याही उद्योगासाठी, व्यावसायिकासाठी किंवा उद्योजकासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तर कुठलाही उद्योग व्यवसाय असो, त्याच्यासाठी आपल्याला प्रकल्प लिहिणं, त्याचा कच्चा आराखडा तयार करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण जसं आपणाला माहिती आहे, एखादी इमारत बांधायची असेल तर आपण इंजिनिअरकडे जाऊन त्याचा ग्राफ्ट तयार करतो किंवा आराखडा तयार करतो. मग ती जागा असेल, त्या ठिकाणी लागणारी साधनसामुग्री, त्याच्यासाठी येणारा खर्च, तो खर्च भागविण्यासाठीच्या आर्थिक तरतुदी असू देत किंवा आपल्या आवडी-निवडी या सगळ्यांचा विचार त्या आराखड्यामध्ये आपण समाविष्ट करत असतो. आणि निश्चितच पुढं आपल्या स्वप्नातील घर त्या ठिकाणी उभं राहत असतं. म्हणून कुठलाही उद्योग व्यवसाय असू द्यात, त्याच्यासाठी आपल्याला अगोदर प्रकल्प तयार करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपल्या हाती प्रकल्प असेल, आपण त्याचं हस्तलिखित जर तयार केलं, त्याचा ग्राफ्ट जर तयार केला आपण, तर निश्चितच त्या पद्धतीनं आपल्याला प्रकल्प उभारणीसाठी आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या काही अडचणी असतील, तर त्याचा सुद्धा अंदाज येण्यासाठी मदत होते. म्हणून आपण प्रकल्पाची निवड करणं, प्रकल्पाचं लेखन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर व्याख्या बघूया मित्रांनो अगोदर आपण. प्रकल्प म्हणजे काय? विशिष्ट उद्दिष्ट ठराविक कालावधीत साध्य करण्यासाठी शास्त्रशुद्धरित्या विकसित केलेली कार्ययोजना म्हणजे प्रकल्प होय. जे एखादा उद्योग किंवा एखादा व्यवसाय आपल्याला स्थापन करायचा असेल, तर म्हणजे ते आपलं उद्दिष्ट असतं. जे ते कार्यान्वित करण्या अगोदर आपल्याला शास्त्रशुद्धरित्या त्याची कार्ययोजना विकसित करावी लागते. आणि ती कार्ययोजना विकसित करण्यातील प्रधान टप्पा म्हणूया आपण किंवा प्रधान कार्य किंवा प्रमुख कार्य म्हणजे प्रकल्प तयार करणं होय. तसंच संसाधने वाटपाच्या दृष्टिकोनातून वस्तू आणि सेवा पुरविण्याच्या सुविधांचा विकास करण्याच्या उद्देशाने भांडवली गुंतवणूक करणारा प्रस्ताव म्हणजे प्रकल्प होय. जे कुठलाही उद्योग व्यवसाय असू द्या, त्याच्या उभारणीसाठी वेगवेगळ्या संसाधनांची आवश्यकता असते. मग जमीन असेल किंवा ज्याला आपण जागा म्हणतो, त्या ठिकाणी असणारी वीज, पाणी आहे, मनुष्यबळ आहे किंवा आपली बौद्धिक कार्यक्षमता असू द्यात किंवा अर्थ म्हणजे पैसा असू द्यात किंवा कच्ची साधनसामुग्री असू द्यात, कच्चा माल असू द्यात, अशी सगळी जी संसाधनं आहेत, तर त्याचा योग्य दृष्टिकोनातून आपण त्याचा विकास करण्याच्या उद्देशाने भांडवली गुंतवणूक करणारा जो प्रस्ताव तयार करतो, त्यालाच प्रकल्प असं म्हटलं जातं. जे या सर्व गोष्टीवरती आपल्याला गुंतवणूक करायची आहे, या सर्व गोष्टीवरती आपल्याला खर्च करायचा आहे आणि आपला प्रकल्प उभारायचा आहे. म्हणून या खर्चाला योग्य दिशा मिळण्यासाठी, आपला प्रकल्प यशस्वीपणे उभा राहण्यासाठी आपणाला ही कार्यकृती हाती घ्यावी लागते. त्यालाच प्रकल्प असं म्हटलं जातं. मित्रांनो, प्रकल्पाचे उद्देश दिलेले आहेत काही, ते आपण पाहूया. पहिला उद्देश आहे संघटनेच्या योजना, धोरणे आणि कार्यपद्धती परस्परांशी सुसंगत असावी. जी आपली संघटना आहे, आपली जी संस्था आहे किंवा आपला जो प्रकल्प आपण उभारतोय, त्याच्यासाठीची ध्येय धोरणं असतील किंवा त्याच्यासाठी अवलंबलेली जी कार्यप्रणाली आहे, तर ती परस्परांशी सुसंगत होण्याच्या दृष्टिकोनातून प्रकल्प लेखन करणं हे महत्त्वाचं आहे. याच्यासाठी प्रकल्पाचा हा उद्देश आहे असं म्हणता येईल. तसंच संसाधने सुसंगत असावी. आपण जो प्रकल्प उभारणार आहोत, कारखाना उभारणार आहोत, त्याच्यासाठी आवश्यक असणारी जी संसाधनं आहेत, तर त्याच्यामध्ये सुसंगतता निर्माण होण्यासाठी प्रकल्प लेखन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने प्रकल्प उद्देश वास्तववादी सुसाध्य असण्यासाठी प्रकल्प लेखनाची आवश्यकता आहे. जे नुसता कच्चा डाटा तयार
तर आपण प्रकल्प निवड हे प्रकरण पाहतोय. तर व्याख्या आपण बघितलेली आहेत. त्यानंतर प्रकल्पाचे उद्देशही आपण बघितलेले आहेत. त्यानंतर प्रकल्पाची ओळख किंवा उत्पादनाची ओळख हा घटक आपण पाहणार आहोत. तर निश्चितच प्रकल्पाची ओळख एक उद्योजक म्हणून आपणाला असणं गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये आपण कल्पनेचा शोध घेतला पाहिजे. म्हणजे आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या नवनवीन कल्पना काय आहेत, किंवा एखादा उद्योग आपल्याला टाकायचा आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे, नवीन कल्पना आपल्या डोक्यामध्ये येणं आवश्यक आहे. जेव्हा या नवीन कल्पना डोक्यामध्ये येतील तेव्हाच त्या उद्योगातून आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा मिळू शकतो, किंवा आपण तयार केलेली जी वस्तू आहे किंवा आपण देत असलेली जी सेवा आहे तर ती सेवा लोकांना आवडू शकते. जे नवनवीन कल्पनेचा शोध आपण घेण्याची आवश्यकता आहे आणि निश्चितच या कल्पनेचा जो शोध घेतलेला आहे तो आपण प्रकल्प रूपाने मांडण्याची गरज आहे. निश्चितच हा नवीन कल्पनेचा जो शोध आहे तो कच्च्या मालाच्या संदर्भात असू शकतो, किंवा ग्राहकाला जी आपण सेवा देतोय त्या संदर्भात असू शकतो, किंवा स्पर्धकाच्या बाबतीतही असू शकतो. त्याच पद्धतीने उत्पादनातून निर्माण होणारा जो काही फायदा आहे त्या बाबतीत असू शकतो, किंवा जो कच्चा माल शिल्लक राहतो किंवा वाया गेलेला माल असेल त्या संदर्भात आपण त्याच्यावरती काय करू शकतो आणखीन, किंवा इतर साईड बिझनेस म्हणूया आपण, किंवा इतर जोड प्रकल्प जे आहेत ते सुद्धा उभारू शकतो. अशा नवनवीन ज्या कल्पना आहेत तर त्याचा शोध आपण घेण्याची आवश्यकता आहे, कारण काळ बदललेला आहे. या बदललेल्या काळानुसार आपल्याकडं अशा नवनवीन कल्पना असणं आणि त्या कल्पना आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत सत्यात उतरवणं हे अत्यावश्यक आहे. तसंच जोड उत्पादन म्हटलेलं आहे. आपल्या उद्योग व्यवसायाच्या जोडीला आपण जोड उत्पादने करण्याची आवश्यकता आहे. ही सुद्धा काही नवीन कल्पना आहे. म्हणून प्रकल्पामध्ये आपण याचा समावेश करणं सुद्धा किंवा याचा विचार करणं गरजेचं आहे. तसंच पूर्ण बांधणी, जे आपण जी वस्तू तयार करतोय त्याच्या बांधणीच्या संदर्भात सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे, कारण काळ बदललेला आहे. या बदललेल्या काळानुसार लोकांच्या आवडीनिवडी बदललेल्या आहेत. हल्ली पाहतो आपण जाहिरात तसंच वस्तूच्या पॅकिंगला फार महत्त्वाचं स्थान आहे, कारण लोकांना आकर्षित करून घेणारी ती जाहिरात असेल तर वस्तूचा खप वाढतो, किंवा त्या वस्तूचं पॅकिंग जर आकर्षित असेल, लोकांना आवडणार असेल, त्या पॅकिंगचा आकार असेल, रंग असेल, किंवा त्या पॅकिंगच्या संदर्भात जे काही आपण साहित्य वापरणार आहोत त्याची गुणवत्ता असेल, म्हणजे या जरी गोष्टी आपल्याला वरवरच्या वाटत असल्या तरी काळानुरूप ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणून त्या उत्पादनाशी निगडीत बांधणी किंवा पूर्ण बांधणी याचाही विचार आपण या नवीन कल्पनेमध्ये करणं गरजेचं आहे. तसंच दुसरा घटक आहे या प्रकल्पाच्या ओळखीमध्ये किंवा उत्पादनाच्या ओळखीमध्ये, तो म्हणजे प्रकल्प निवडीसाठी कल्पना मिळण्याचे मार्ग. तर पाठीमागं हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये आलेला आहे. कल्पना मिळण्याचे मार्ग म्हणजे उत्पादकाला, उद्योजकाला या नवनवीन कल्पना कोणाकडून मिळतात, तर त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करूया. तर निश्चितच या ठिकाणी ह्या नवीन कल्पना ज्या आहेत त्या आपल्याला अनेक मार्गाद्वारे किंवा अनेक स्रोताद्वारे मिळत असतात. जसं आपले आई वडील असतील ते आपल्याला सांगत असतात की बाबा हा उद्योग कर, किंवा नवीन ह्या उद्योगामध्ये मॉडिफिकेशन अशा पद्धतीचं कर, किंवा आपले शिक्षक असतील, किंवा आपले मित्रमंडळी असतील, किंवा आपले नातेवाईक असतील, किंवा इतर उद्योजक असतील, ज्या सर्वांकडून आपल्याला या कल्पना मिळत असते, किंवा या नवनवीन ज्या आयडिया आहेत उद्योग व्यवसायाशी निगडीत ते आपल्याला मिळत असतात. निश्चितच त्याचा स्वीकार आपण करणं गरजेचं आहे. तसंच अनुभवी व्यक्ती ज्या आहेत तर त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आपण त्यांच्या त्या प्रकल्पाला भेट देत असतो आणि त्यांचं मार्गदर्शन सुद्धा घेत असतो. तसंच वेगवेगळे तज्ज्ञ असतात. प्रत्येक विषया संदर्भात असणारे जे तज्ज्ञ आहेत तर त्यांची सुद्धा मदत आपल्याला या नवीन कल्पनेला किंवा नवीन कल्पना मिळण्यासाठी होत असते. म्हणून आपण अशा तज्ज्ञांचं मार्गदर्शन सुद्धा वेगवेगळी जी चर्चासत्र आहेत, किंवा वेगवेगळ्या मुलाखती असतील, किंवा वेगवेगळ्या मॅगझिन्समधून त्यांचे जे विचार, त्यांच्या ज्या जीवनगाथा छापल्या जातात तर त्याचंही वाचन आपण केलं पाहिजे.
त्यांच्या मुलाखती घेतल्या पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, जेणेकरून या नवीन कल्पना आपल्याला त्यांच्याकडून मिळू शकतील. तसंच व्यावसायिक वृत्तपत्रे ही सुद्धा आपल्याला नवीन आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत नवनवीन कल्पना देण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण आपण या वृत्तपत्रांना किंवा या नियतकालिकांना, प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हटलं जातं. आणि निश्चितच आपल्याला या उद्योगाशी निगडीत आपल्याला एक उद्योजक म्हणून आपल्या पायावर उभं राहण्यासाठी नवनवीन व्यवसायाशी निगडीत कल्पना मिळवून देण्याचं श्रेय यांना जातं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून आपण अशा वृत्तपत्रांचं, नियतकालिकांचं सुद्धा वाचन करणं गरजेचं आहे. तसं दूरदर्शनवरील कार्यक्रम म्हटलेला आहे. हल्ली पाहतो आपण दूरदर्शनच नाही तर इंटरनेट असेल किंवा वेगवेगळे इंटरनेटवरील वेगवेगळे प्रोग्राम्स असतील तर त्याद्वारे सुद्धा आपल्याला या उद्योग व्यवसायाशी निगडीत माहिती मिळू शकते. खूप चांगले प्रकल्प असतील किंवा त्याचे व्हिडिओ असतील, त्याच्या काही ऑडिओ असतील किंवा त्या प्रकल्पाविषयीची इत्थंभूत माहिती आपल्याला यूट्यूबद्वारे सुद्धा मिळू शकते किंवा इंटरनेट असेल अशाही माध्यमाद्वारे आपल्याला ही माहिती मिळू शकते. आणि निश्चितच याच्यातून आपण प्रेरणा घेतो, आपल्याला काहीतरी नवीन कल्पना सापडते आणि त्याचा अवलंब आपण आपल्या उद्योगासाठी करू शकतो. तसंच वेगवेगळ्या प्रयोगशाळा असतील, त्या प्रयोगशाळेतून सुद्धा आपल्याला नवीन कल्पना उद्योग व्यवसायासाठी मिळत असतात. जे प्रयोगशाळा म्हणजे काय तर एक प्रकारे तो संशोधनातील महत्त्वाचा भाग आहे. या प्रयोगशाळामध्ये जी संशोधनं होत असतात आणि ती संशोधनं पुढं जनतेसमोर येत असतात, ती प्रसारित केली जातात. कशासाठी तर लोकहितासाठी, जनकल्याणासाठी. अशा या नवनवीन गोष्टी, नवनवीन कल्पना आपण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये अवलंबू शकतो. तसंच संशोधन संस्था असतील, ज्याला आपण रिसर्च सेंटर म्हणतो, जे हल्ली जर पाहिलं तर शासकीय, निमशासकीय असतील किंवा खाजगी अशी वेगवेगळी संशोधन केंद्र स्थापन केलेली दिसून येतात, जे वेगवेगळ्या समाजातील क्षेत्राशी निगडीत त्यांचं संशोधन कार्य चालू असतं. अशा संशोधन संस्थासुद्धा आपल्याला उद्योग व्यवसायाशी निगडीत नवनवीन कल्पना देण्याचं कार्य करत असतात किंवा त्यावरती ते रिसर्च करत असतात. तसंच व्यापारी संस्था असतील, व्यापाऱ्यांनी ज्या वेगवेगळ्या संस्था स्थापन केलेल्या आहेत, मग त्या वस्तूच्या आयात निर्यात विषयक असतील किंवा कामगारांचे हक्क असतील किंवा व्यावसायिकांचे हक्क असतील, त्यांच्या संघटना असतील, जे याच्याशी निगडीत सुद्धा नवनवीन मार्ग, कल्पना किंवा समस्येवरती तोडगा काढण्याचं कार्य या संस्था करत असतात. आणि निश्चितच या कल्पना, हे मार्ग आपण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये अवलंबणं आवश्यक आहे. तसंच बाजारपेठ संशोधन म्हटलेलं आहे, जे आपण बाजारपेठ संशोधन सुद्धा केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला नवीन कल्पना मिळते. कारण आपण उत्पादित केलेला माल पुढं बाजारपेठेत न्यावा लागतो. मग काही बाजारपेठा ह्या खाजगी असतात, काही नियंत्रित बाजारपेठा असतात, जे याची जर तुलना आपण केली तर निश्चितच आपल्याला त्याच्यातून नवनवीन कल्पना मिळतात. जे उघड गोष्ट आहे, ज्या ठिकाणी खाजगी बाजारपेठ असेल तर त्या ठिकाणचं कामकाज म्हणूया किंवा मॅनेजमेंट किंवा त्या ठिकाणाहून व्यावसायिकांना, उद्योजकांना मिळणारी वागणूक असू द्या. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण नियंत्रित बाजारपेठेचा विचार केला तर तिथं दिल्या जाणाऱ्या सुविधा असतील, तिथं जी काही शेतकऱ्याच्या, उद्योजकाच्या हिताची कार्य केली जातात, म्हणजे निश्चित याच्या दोन्हीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये खूप फरक आहे असं आपणाला म्हणता येईल. म्हणून आपण या बाजारपेठेचं संशोधन सुद्धा करणं आवश्यक आहे. आपला उद्योग, आपला व्यवसाय याच्यासाठी नवीन कल्पना या बाजारपेठ संशोधनातून मिळू शकतात. आपण ठाम निर्णय घेऊ शकतो की आपण उत्पादित केलेला माल आपण कुठल्या बाजारपेठेमध्ये न्यायचा आहे, आपल्या मालाला त्या बाजारपेठेमध्ये कितपत मागणी आहे, कुठल्या सीझनमध्ये मागणी आहे. हा जो पूर्ण आलेख आहे तर तो आलेख या बाजारपेठ संशोधनातून आपल्या लक्षात येतो. म्हणून बाजारपेठ संशोधन हा स्रोत आपल्याला नवीन कल्पना मिळवून देण्याचा स्रोत आहे असं म्हणता येईल. तसंच ग्राहक सर्वेक्षण आणि इंटरनेट असंही म्हटलेलं आहे. ग्राहक सर्वेक्षण म्हणजे काय तर बाजारपेठेमध्ये उतरून आपण ग्राहकाचं सर्वेक्षण केलं पाहिजे. त्या ग्राहकांचं निरीक्षण,
त्यांच्याकडून त्यांच्या मुलाखती घेणं, त्यांच्याकडून प्रश्नावली भरून घेणं, त्यांच्याशी विचारविनिमय करणं, जेणेकरून त्यांचे जे फीडबॅक आहेत, त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत आपल्या उत्पादनाशी निगडीत, त्या प्रतिक्रिया आपल्याला माहिती होतील आणि त्याच्यातून सुद्धा आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत नवीन कल्पनांचा शोध होऊ शकतो किंवा नवीन कल्पना त्याच्यातून मिळू शकतात, नवीन आयडिया त्याच्यातून मिळू शकतात आणि त्याचा अवलंब करून आपण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये आणखीन प्रगती करू शकतो. त्याच पद्धतीने इंटरनेट मगाशीच म्हटलं, जे इंटरनेटद्वारे सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीची कल्पना मिळू शकते. कारण काळ बदललेला आहे. हल्लीच्या युगाला विज्ञान तंत्रज्ञानाचं युग म्हणतो आपण. जे या इंटरनेटद्वारे सुद्धा आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत नवनवीन कल्पना मिळू शकतात. तर नवनवीन जे प्रयोग केले जातात, नवनवीन जी संशोधनं केली जातात, नवनवीन जे प्रकल्प उभारले जातात किंवा त्या प्रकल्पामध्ये ज्यांनी चांगल्या पद्धतीचा जम बसवलेला आहे, अशा व्यक्तींच्या मुलाखती, त्यांची चर्चासत्र किंवा त्यांच्या यशोगाथा हे सगळं आपल्याला इंटरनेटद्वारे मिळू शकतं. म्हणून इंटरनेट हा आपल्याला कल्पना मिळण्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. म्हणून आपण त्याचा सुद्धा शोध घेणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने विक्री प्रतिनिधी यांच्यातून सुद्धा आपल्याला चांगल्या कल्पना मिळू शकतात. जे आपल्या वस्तूची विक्री करणारे जे प्रतिनिधी असतात किंवा जे एजंट असतात, आपण नेमलेली जी लोकं असतात, त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला काही सजेशन मिळू शकतात किंवा त्यांना विक्री करताना काय अडचणी आल्या किंवा विक्री करताना त्यांना काय अनुभव आले, आपण त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे. जशा सगळ्या ज्या प्रश्नांची उत्तरं आहेत ती आपल्याला किंवा ते जे प्रश्न आहेत ते आपल्याला मिळू शकतात आणि त्याच्यावरती आपण तोडगा काढून आपण आपल्या उद्योग व्यवसायाची प्रक्रिया म्हणूया त्याच्यामध्ये बदल करू शकतो. वस्तूची गुणवत्ता, वस्तूची जी काही मागणी आहे म्हणूया, याच्यामध्ये सुद्धा आपण चढउतार बदल करू शकतो ग्राहकाच्या आवडीनुसार. म्हणून आपणाला हे विक्री प्रतिनिधी सुद्धा कल्पना मिळण्याचे मार्ग आहेत असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने अधिकृत विक्रेते म्हणजे काय, तर आपल्या मालाची ठोसपणे विक्री करणारे, रितसर विक्री करणारे जे विक्रेते आहेत त्याला अधिकृत विक्रेते म्हणतो, की ज्याच्याशी आपला करार झालेला असतो आणि अत्यंत विश्वासानं आपला तो संबंध विक्री व्यवहार ते पार पाडत असतात. त्यांनाच अधिकृत विक्रेते म्हणतो आपण. जिथे अधिकृत विक्रेत्यांना सुद्धा आपल्याला काही सजेशन देण्याचा अधिकार असतो, कारण ते जे नातं आपण जपलेलं असतं तर त्या नात्यातूनच निश्चितच या सजेशन आपल्याला मिळत असतात. मग त्या पॉझिटिव्ह असू द्यात किंवा निगेटिव्ह असू द्यात, याचा स्वीकार आपण करणं आवश्यक आहे. जे त्या कल्पना आपल्याला त्यांच्याकडून मिळू शकतात आणि त्या कल्पना आपण आपल्या उद्योग व्यवसायाच्या भरभराटीसाठी अवलंबू शकतो किंवा त्यांच्याशी विचारविनिमय करू शकतो. त्याच पद्धतीने वस्तूच्या संदर्भात संशोधनात्मक अभ्यास करू नये. जे आपण आपल्या कारखान्यामध्ये, उद्योगामध्ये जी वस्तू तयार करतोय तर त्या वस्तूबाबत आपण संशोधनपूर्वक अभ्यास करूनही आपल्याला नवीन कल्पना मिळू शकतात. जे या नवीन कल्पना ज्या आहेत तर त्या निश्चितच आपल्या उद्योग व्यवसायाच्या भरभराटीसाठी, आपल्या वस्तूला ग्राहकाची मागणी वाढण्यासाठी आणि निश्चितच बाजारपेठेमध्ये आपला एक चांगला उद्योजक म्हणून जम बसविण्यासाठी फार महत्त्वाच्या ठरतात. त्याच पद्धतीने व्यापार मेळावे असतील किंवा प्रदर्शने असतील, यामार्फत सुद्धा आपणाला नवीन कल्पना मिळू शकतात. आपण प्रदर्शन भरवलं समजा आपल्या वस्तूचं, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या वस्तूच्या संदर्भात व्यवसायाशी निगडीत जी स्पर्धा आहे किंवा इतर उद्योजकाची त्या वस्तूची गुणवत्ता असेल, ते अवलंबत असणाऱ्या कार्यपद्धती असतील, या सर्वांची त्या ठिकाणी चर्चा होते. ते सर्व आपल्याला डेमो स्वरूपात पाहायला मिळतं आणि निश्चितच त्याचा अवलंब आपण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये करू शकतो. म्हणजे हा सुद्धा किंवा मेळावे असतील, प्रदर्शने असतील किंवा चर्चासत्रे असतील, परिषदा असतील, परिसंवाद असतील किंवा कार्यशाळा असतील, याच्यातून आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत नवनवीन कल्पना त्या ठिकाणी मिळत असतात. त्याचा आपण अवलंब केला पाहिजे. तसेच मित्र आणि नातेवाईक, मगाशीच म्हटलं, आपले जे मित्र असतात किंवा नातेवाईक असतात ते सुद्धा आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत नवनवीन कल्पना मिळवून किंवा ते देत असतात. नवीन नवीन कल्पनाचा ते शोध घेत असतात, आपल्याला सजेस्ट करतात ते
मार्गदर्शन करतात, असं नाही असं कर, किंवा याच्यामध्ये असा बदल केला पाहिजे, किंवा या ठिकाणी तू उद्योग चालू कर, किंवा तू या प्रकारचं प्रशिक्षण घे, तू लोकांशी अशा पद्धतीनं मॅनेजमेंट कर. म्हणजे असे जे काही अनुभव आहेत त्या लोकांचे, वरिष्ठांचे, मित्रमंडळी, नातेवाईकांचे, ते अनुभव आपल्याला नवनवीन कल्पना मिळण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. म्हणून हा एक अत्यंत महत्त्वाचा आपल्याला कल्पना मिळण्याचा मार्ग आहे. तसंच कच्चा माल, सुटे भाग, इतर वस्तू यांचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. त्याच्यातून सुद्धा आपल्याला नवीन कल्पना मिळू शकतात. कच्च्या मालाचा आपण अभ्यास केला पाहिजे. तो कच्चा माल किती लागणार आहे, कुठून आणायचा आहे, त्याची किंमत काय आहे, कुठल्या वेळेला तो साठवून ठेवायचा आहे आपल्याकडं, त्याचा वापर, म्हणजे ह्या संबंध ज्या बाबी आहेत कच्च्या मालाशी निगडीत, तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला नवीन कल्पना मिळू शकतात. त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की बाबा ह्या वर्षभराच्या या कालावधीमध्ये कच्चा माल महाग कधी होतो, स्वस्त कधी होतो, किंवा त्याचं उत्पादन अधिक कधी होतं, कमी कधी होतं, ज्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं किंवा कल्पना मिळू शकतात. त्याच पद्धतीने उपलब्ध उत्पादने, आपण जे उत्पादन घेतोय त्याच पद्धतीची उत्पादने बाजारपेठेमध्ये किती आहेत, किंवा आपले प्रतिस्पर्धक किती आहेत, त्या प्रतिस्पर्धकानं तयार केलेली वस्तू आणि आपण तयार केलेली वस्तू याच्यामध्ये काय तफावत आहे, ही तफावतसुद्धा आपण दूर करणं गरजेचं आहे. निश्चितच त्या आपल्या प्रतिस्पर्धकाच्या वस्तूपेक्षा आपली वस्तू कशी गुणवत्तापूर्ण बनेल, ती लोकांना कशी आवडेल, याचाही विचार आपण त्या ठिकाणी करत असतो. म्हणून हा सुद्धा उद्योग व्यवसायाशी निगडीत कल्पना मिळण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर कल्पनांची छाननी आणि ठोस स्वरूप याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. ज्या कल्पना आपल्याला मिळतात, मित्र, नातेवाईक, उद्योग व्यावसायिक चर्चासत्र, किंवा आपण जो आराखडा तयार केलेला आहे अशा सगळ्या गोष्टीतून, तर त्या कल्पनाची छाननी करणंही गरजेचं आहे. नुसती कल्पना डोक्यात आली आणि लगेच ती फॉलो केली किंवा सत्यात उतरवली असंही चालणार नाही. तर त्याचा चोह बाजूंनी आपण विचार करणं गरजेचं आहे. आपण म्हणजे नेहमी म्हणतो प्रत्येक गोष्टीचं सोंग करता येईल, परंतु पैशाचं सोंग करता येणार नाही. जे सगळ्या गोष्टी कागदावर खूप चांगल्या असतात, परंतु त्या सत्यात उतरवताना खूप अडचणी येत असतात. मग या अडचणी येऊ नयेत म्हणून आपण त्या कल्पनांची छाननी करणं गरजेचं आहे. नुसतं वाटतं खूप सुंदर प्रकल्प उभारावा, एवढी इन्व्हेस्टमेंट करावी, परंतु त्याच्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ, त्याच्यासाठी आवश्यक असणारी जागा, त्यासाठी आवश्यक असणारं मॅनेजमेंट कौशल्य म्हणूया आपण, किंवा त्याच्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल, तो प्रदेश, भौगोलिक स्थिती, शासकीय ध्येय धोरणं आणि त्याच्यातून एकंदरीत मिळणारा आपल्याला नफा, अशा अनेक बाबींचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा त्याला कल्पनांची छाननी असं आपण म्हणणं गरजेचं आहे. म्हणजेच कल्पनाची छाननी आपण केली पाहिजे. तसं त्याला ठोस स्वरूपही देता आलं पाहिजे. जशी कल्पना डोक्यात आली, त्याची छाननी केली, इथंच आपली गाडी थांबून चालणार नाही. तर त्याला ठोस स्वरूप देता आलं पाहिजे, म्हणजे अंतिम स्वरूप त्याला आपल्याला देता आलं पाहिजे. बाबा ठीक आहे, आपण अशा पद्धतीने निर्णय घेऊया आणि या पद्धतीने आपण ठोस पावलं उचलून आपला प्रकल्प सत्यात उतरूया, किंवा अशा पद्धतीचा बदल किंवा अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आपण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये अवलंबूया. निश्चितच ह्या बाबी खर्चिक आहेत, वेळ जाणारे असतात आणि खूप काही त्याला परिश्रम लागत असतं. म्हणजे याचा विचार करून आपण ह्या ठोस बाबीचा अवलंबही करणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये या कल्पना व्यवहार्य असणं आवश्यक आहे. जे त्याच्यामध्ये व्यवहार्यता असावी. नुसतंच कल्पना कागदावर मांडून उपयोग नाही, किंवा आराखडा प्रकल्प खूप चांगला तयार केलेला आहे त्याचाही उपयोग नाही. जे त्या सत्यात उतरवणाऱ्या व्यवहार्यता त्या कल्पनेमध्ये असली पाहिजे. नुसतंच परोपकार म्हणूया आपण, किंवा समाज कल्याण म्हणूया, किंवा राष्ट्रसेवा म्हणूया, म्हणजे अशा गोष्टीचाही विचार आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. एखादी सेवाभावी संस्था आपण स्थापन केली, परंतु त्याला आर्थिक बळ आवश्यक आहेच. जसं लोककल्याणाची जर आपण कामं करत बसलो तर तो प्रकल्प, ती सेवाभावी संस्था
आपल्याला गुंडाळावी लागणार आहे. म्हणजे याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. त्याच्यातून आपल्याला काहीतरी ठोस आर्थिक उत्पन्नही मिळालं पाहिजे, जेणेकरून ती संस्था टिकून राहील, उत्पादन प्रक्रिया, सेवा देण्याची प्रक्रिया टिकून राहील, याचा विचार आपण या ठिकाणी करणं आवश्यक आहे. तसंच भांडवल, तंत्रज्ञान, मनुष्यबळ याचाही विचार आपण या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्या कल्पनेच्या त्या विश्लेषणामध्ये म्हणूया किंवा ती कल्पना सत्यात उतरवताना मनुष्यबळ आवश्यक आहे. हल्ली पाहतो आपण जे कुशल मनुष्यबळ मिळणं दुरापस्त झालेलं आहे. या कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण पाहतो कुशल मनुष्यबळ मिळणं किंवा प्रत्येक मनुष्यबळाला किंवा त्यांच्या हाताला काम मिळणं, अशा गोष्टी किंवा अशा समस्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणून याचा सुद्धा विचार आपण करणं आवश्यक आहे. तंत्रज्ञान कुठलं वापरायचं, तसंच कच्चा माल असेल, भांडवल असेल, याचाही विचार आपण या ठिकाणी या कल्पनेच्या बाबतीत केला पाहिजे. तसंच कल्पना ही दीर्घजीवी असली पाहिजे. ती तकलादू असता कामा नये व ती जी आपल्या डोक्यात कल्पना आलेली आहे तिचं भविष्यकाळ काय आहे, भविष्यामध्ये ती कल्पना आपल्याला चांगल्या पद्धतीचं अर्थार्जन देऊ शकेल का, आपल्याला एक उद्योजक म्हणून चांगल्या पद्धतीचा ती जम बसवू देऊ शकेल का, किंवा लोकांच्या गरजा परिपूर्णपणे त्या आपल्या उद्योग व्यवसायातून भागू शकतील का, किंवा लोकांच्या आवडीनिवडी पुढे बदलणार आहे, त्या आवडीनिवडीला आपल्याला सामोरं जाता येईल अशी ती कल्पना आपण निवडणं आवश्यक आहे. तसंच या कल्पनाची जी छाननी आहे ती आपण डोळे उघडून करणं आवश्यक आहे. जेच त्या ठिकाणी वस्तुनिष्ठपणा असणं आवश्यक आहे. सरढोबळपणे कल्पना डोक्यात आली आणि ती अवलंबली असं चालणार नाही. चोह अंगाने चौफेर बाजूने आपण त्या कल्पनेचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून निश्चित ठोस असे निष्कर्ष आपण काढणं आवश्यक आहे. तर हे झाले कल्पनेच्या छाननीच्या संदर्भात किंवा प्रकल्पासाठी कल्पना निवडीचे मार्ग आणि प्रकल्पाची ओळख. त्यानंतर आपण प्रकल्प ओळख किंवा प्रकल्प शोधाचं महत्त्व या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर निश्चितच एक उद्योजक म्हणून, एक व्यावसायिक म्हणून प्रकल्प शोधाचं महत्त्व हे फार अनन्यसाधारण आहे. प्रकल्पाचा शोध आपण घेतला पाहिजे किंवा प्रकल्पाची ओळख एक उद्योजक म्हणून आपल्याला असणं गरजेचं आहे. मगाशीच म्हटलं आपण एखादी इमारत, घर बांधायचं असेल तर जसा आपण आराखडा तयार करतो तसा हा संबंध गोष्टीचा विचार करून या प्रकल्पाचा आराखडा पण तयार केलेला असतो, तो म्हणजे प्रकल्प होय. म्हणून कुठल्याही उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये या प्रकल्पाचं महत्त्व खूप आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. तर पहिलं महत्त्व दिलेलं आहे मित्रांनो, ते म्हणजे प्रकल्प आर्थिक विकासाचे सहाय्यक प्रतिनिधी असतात. म्हणजे या प्रकल्पातून आपल्याला काय कळतं, तर आर्थिक बाब लक्षात येते. बाबा किती बजेट लागणार आहे, एवढं लागणार आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये किती, दुसऱ्या टप्प्यामध्ये किती, तिसऱ्या टप्प्यामध्ये किती, हे भांडवल आपल्याला कुठून कुठून गोळा करावं लागेल, मित्र, नातेवाईक, बँक, काय लोन, अमुक तमुक, किंवा आपल्याकडं असणारी गंगाजळी असेल, किंवा काय तारण स्वरूपात कर्ज घ्यायचं असेल, काय आपल्याकडे असणारी काही जी आपली इस्टेट आहे ती बरेच वेळा तारण म्हणून ठेवावी लागणार आहे. ज्या अशा ज्या काही बाबी आहेत त्याचा विचार या प्रकल्पाच्या आर्थिक घटकामध्ये होत असतो. तसंच म्हणून आपणाला हे प्रकल्पाचं महत्त्व आहे असं म्हणता येईल. त्यानंतर दुसरं महत्त्व आहे तो म्हणजे विकास प्रक्रिया सुरू करतात, तसंच उत्पादन, रोजगार व उत्पन्न निर्मिती याच्यासाठी प्रकल्प शोधाचं महत्त्व आहे. जे प्रक्रिया केव्हा सुरू करायची, कधी सुरू करायची, तसंच ती उत्पादन प्रक्रिया कधी पूर्ण होईल, तो प्रकल्प कधी उभारून पूर्ण होईल, त्याच्यातून वस्तूचं उत्पादन कधी होईल, तसंच त्याच्यातून रोजगार निर्मिती कितपत होईल, उत्पादनाची टक्केवारी म्हणूया किंवा उत्पादन किती आपल्याला मिळेल महिन्याला, आठवड्याला किंवा प्रत्येक वर्षाला, म्हणजे एक प्रकारचं टार्गेट त्या ठिकाणी आपल्या डोक्यात येण्यासाठी ह्या प्रकल्पाचं महत्त्व आहे असं म्हणता येईल. तसंच उत्पन्न किती मिळेल, बाबा वर्षभरामध्ये एवढ्या वस्तू किंवा आठवड्यामध्ये आपण एवढ्या वस्तू तयार करू शकतो, मग एवढं उत्पादन मिळतंय. मग ती प्रक्रिया जर आपण आणखीन वाढवली, वस्तूची जी काही क्वांटिटी आहे ती जर आपण वाढवली तर एवढा फायदा मिळू शकतो आपल्याला.
म्हणजे ही बाब सुद्धा या प्रकल्पामुळे आपल्या लक्षात येते, म्हणून प्रकल्पाचं महत्त्व आहे किंवा प्रकल्प आराखड्याचं महत्त्व आहे. तसंच प्रकल्पाचे परिणाम याचा सुद्धा विचार या प्रकल्पाच्या आराखड्यातून आपल्याला लक्षात येतो. जे भविष्य काळामध्ये आपल्या प्रकल्पाला काय कुठल्या संधी आहेत आणखी किंवा भविष्य काळामध्ये काय अडचणी येऊ शकतात, आपण आपल्या वस्तूच्या उत्पादनामध्ये काय मॉडिफिकेशन करू शकतो का, नवीन तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये काय अवलंबू शकतो आपण, म्हणजे ह्या बाबी सुद्धा आपण त्या प्रकल्पामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. म्हणून हे प्रकल्पाचं महत्त्व आहे असं आपणाला म्हणता येईल. तसंच भावी उपक्रमाची रचना ही प्रकल्पामध्ये असते, म्हणून प्रकल्पाचं महत्त्व आहे असं म्हणता येईल. आता काळ बदलतो, या बदललेल्या काळानुसार आपण जुन्या गोष्टी सुद्धा सोडून देणं गरजेचं आहे. उत्पादन प्रक्रिया नवीन राबवली पाहिजे. एका उद्योगाला जोड उद्योग आपण केला नवीन सुरू करणं आवश्यक आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत भावी काळातील किंवा पुढं भविष्य काळातील, त्याचा सुद्धा विचार या प्रकल्पामध्ये आपण केलेला असतो. आणि निश्चितच आपल्याला एक उद्योजक म्हणून पुढं बाजारपेठेमध्ये म्हणूया किंवा समाजामध्ये चांगला जम बसविता येतो आणि चांगलं स्टेबल होता येतं. म्हणून आपल्याला प्रकल्पाचे हे महत्त्व आहे असं या ठिकाणी निश्चितपणे म्हणता येईल. तसंच सेवांचे भावी स्वरूप ठरविता येतं या प्रकल्पाच्या आराखड्यामुळं किंवा प्रकल्पामुळं. आपण जी सेवा देतोय आपल्या उद्योग व्यवसायातून, सेवाभावी संस्थेतून, त्याचं भावी स्वरूप काय असणार आहे. कारण नेहमी मी म्हणतोय की लोक बदलतात, समाज बदलतो, काळ बदलतो, आवडीनिवडी बदलतात. त्याच्यामुळं आपण या सेवेमध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे. आपण पाहतो एखादी वस्तू आपण तयार केली, समजा इस्त्री आहे किंवा एखादा रेफ्रिजरेटर आहे, तर त्याचा मॉडेल जर आपण बदलला, त्याची कार्यक्षमता जर आपण काळानुरूप बदलली, तर निश्चितच त्याला मागणी वाढते. जर आपण जुनाच मॉडेल तयार करत बसलो, तोच विकत बसलो, तर लोक त्याला पसंती देणार नाहीत. किंवा आपण पाहतो ॲग्रिकल्चरचा जर विचार केला तर नवनवीन त्या वस्तूचं आपण मॉडिफिकेशन केलं पाहिजे. आपण पाहतो ट्रॅक्टरचे जी काय अवजारं असतात वेगवेगळी, तर त्याच्यामध्ये कितीतरी आज व्हरायटी दिसून येतात. तर या व्हरायटीमध्ये विविधता आली का, तर मॉडिफिकेशन केलं, संशोधनं केलेली आहेत त्याच्यावरती. आज जर आपण विचार केला तर ट्रॅक्टरवर चालणारी कितीतरी अवजारं आज आहेत. आपण ट्रॅक्टरवरती फवारणी करू शकतो, रोटावेटर आहे, एकाच वेळेस आपण बी पेरणं, खतं देणं असेल किंवा हल्ली ऊस लागवड हे सुद्धा ट्रॅक्टरवरती केलं जातं. जशा अनेक बाबी या आपल्याला त्या वस्तूच्या बाबतीत सांगता येतात. म्हणजे या ज्या काही सेवा आहेत तर याचा भविष्य काळाच्या दृष्टिकोनातून आपण विचार करणं आवश्यक आहे आणि तो विचार या प्रकल्पामध्ये आपण करत असतो. म्हणून प्रकल्पाचं महत्त्व आपल्या उद्योग व्यवसायामध्ये खूप आहे असं म्हणता येईल. तसंच भरपूर पैसा जो खर्च होतो तर त्याचा सुद्धा विचार या प्रकल्पामध्ये करत असतो, आपण प्रकल्प आराखड्यामध्ये करत असतो. आपण तो कॉलमच केलेला असतो, एकूण बजेट किती लागेल, आपल्याकडे उपलब्ध असणार आणि आपल्याला कुठून मिळवायचं आहे, पहिल्या टप्प्यामध्ये किती खर्च करायचा आहे, दुसऱ्या किती, तिसऱ्या किती, किंवा त्याच्यातून मिळणारा फायदा याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी ग्राफ्ट तयार केलेला असतो, त्याचा तक्ता आपण तयार केलेला असतो. केलेल्या इन्व्हेस्टमेंटवरती पहिल्याच वर्षी संपूर्ण फायदा मिळेल ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. तर तो फायदा आपल्याला वरवर म्हणजे प्रत्येक वर्षी थोडा प्रत्येक महिन्याला थोडा मिळत असतो. म्हणजे हे सुद्धा एक उद्योजक म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडासा धीर धरणं किंवा तग धरून राहणं, म्हणजे ही सुद्धा बाब फार महत्त्वाची आहे. म्हणून याचा सुद्धा उल्लेख, याचा सुद्धा नामनिर्देश आपण त्या प्रकल्प आराखड्यामध्ये करत असतो. म्हणून त्याचाही फायदा होतो. म्हणून प्रकल्पाचंही महत्त्व आहे असं आपणाला या ठिकाणी ठोसपणे सांगता येईल. तसंच जबाबदारीची जाणीव जे ही सुद्धा या प्रकल्प आराखड्यामध्ये आपण नोंद करत असतो. बाबा मी एक उद्योजक आहे, मी मालक आहे, मग माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत. मग त्या जबाबदाऱ्या त्या वस्तूच्या गुणवत्तेशी निगडीत असतील, त्या जबाबदाऱ्या आपल्या कर्मचाऱ्याशी निगडीत असतील, त्या जबाबदाऱ्या समाजाशी निगडीत असतील किंवा त्या जबाबदाऱ्या संपूर्ण बाजारपेठेशी निगडीत असतील. जशा आर्थिक जबाबदाऱ्या असतील, सामाजिक जबाबदाऱ्या असतील किंवा मूल्यात्मक जबाबदाऱ्या असतील, खूप फायदा मिळण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण प्रकल्प उभा करत असू तर ते सुद्धा चुकीचं आहे.
जे एक सामाजिक बांधिलकी असू द्यात, म्हणजे याचाही विचार आपण त्या ठिकाणी करणं आहे. म्हणजे अशा चौफेर जबाबदारीचा विचार प्रकल्पामध्ये केलेला असतो, म्हणून प्रकल्पाचं ते फार महत्त्व आहे असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने सामाजिक आणि सांस्कृतिक विकास प्रक्रिया गतिमान ठेवणं हे सुद्धा प्रकल्पामध्ये आपण नोंद करत असतो. जे गतिमानता आपल्या उत्पादनाशी निगडीत हे असणं आवश्यक आहे. जे एकूण आपल्याला म्हणता येईल, आपण तयार केलेल्या वस्तूमुळं समाजाची गतिशीलता वाढेल का, समाजाचा आर्थिक स्तर वाढेल का, शासनाची गंगाजळी वाढेल का, समाजाला काय फायदा होणार आहे, लोकांच्या गरजा त्याच्यातून भागल्या जातील का, किंवा देशाचं आर्थिक उत्पन्न वाढेल का, निर्यात वाढेल का, ज्या बाबी आहेत त्या निश्चितच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून आपण त्या प्रकल्पाच्या आराखड्यामध्ये नोंद करत असतो. निश्चितच मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो जन्म घेतल्यानंतर समाजाचा एक महत्त्वाचा घटक होतो. म्हणून ह्या सामाजिक जबाबदाऱ्या सुद्धा आपण त्या प्रकल्पामध्ये नोंद करणं गरजेचं आहे. बाबा आपल्या उद्योग व्यवसायातून किती लोकांना रोजगार मिळेल, किती लोकांच्या गरजा भागतील, किती लोकांना त्या वस्तूपासून समाधान मिळेल, तसंच किती लोकांची जीवनशैली उंचावेल, किंवा किती प्रकल्पांना आपण तो कच्चा माल या ठिकाणी पुरवून त्या उद्योगांना सहाय्य करू. अशा ज्या काही सामाजिक जबाबदाऱ्या आहेत, तर त्या जबाबदाऱ्या सुद्धा या प्रकल्पाच्या आराखड्यामध्ये आपण नोंद करत असतो. म्हणून याचा सुद्धा विचार याच्यामध्ये असतो. म्हणून प्रकल्प आराखड्याचं महत्त्व आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. तर मित्रांनो, त्यानंतर प्रकल्पाचं वर्गीकरण आहे, तर तो भाग आपण पुढील तासाला पाहूया. जास्त वेळेचा व्हिडिओ अपलोड होत नाही, आपण थांबूया या ठिकाणी. धन्यवाद.